Welcome students, Standard 8, Subject Mathematics, Scholarship Exam Preparation. Our today's topic is Statistics, in which we are going to learn the subunits mean, joint bar graph, pie diagram. Now, we are going to learn about the concept statistics. Statistics म्हणजेच सांख्यिकी. हा भाग आपल्याला आज शिकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला शिकायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मीन किंवा मध्य म्हणजे काय, जॉइंट बार डायग्राम आपल्याला शिकायची आहे. तुम्हाला जॉइंट बार ग्राफ दिलेला असेल आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स दिलेले असतील जे तुम्ही त्या डायग्रामच्या आधारे सोडवायचे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पाय डायग्राम. पाय डायग्राम आपल्याला शिकायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. आता यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रॉ डेटा. प्रायमरी इन्फॉर्मेशन कलेक्टेड विथ सम स्पेसिफिक पर्पज इज कॉल्ड रॉ डेटा. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर वर्गातल्या काही विद्यार्थ्यांच्या गणितातील मार्कांचं मीन काढायचं आहे तर ते गणितातील मार्क कलेक्ट करणं हा झाला आपला रॉ डेटा म्हणजे कच्ची सामग्री. नंतर न्यूमरिकल डेटा. नंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. In the statistical data, frequency is a number which tells how many times does a particular value appears. त्यानंतर मीन. मीन म्हणजे काय हे आपल्याला बघायचे. मीन म्हणजे ॲव्हरेज. आपल्याला जो काही न्यूमरिकल डेटा दिलेला आहे त्याचं ॲव्हरेज फाइंड आउट करणे म्हणजेच मीन फाइंड आउट करणे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे मीन एक्स बार. हा एक्स बार हे मीनचं साईन आहे. या साईनने आपण मीन डिनोट करतो. Mean x bar is equal to sum of all observations upon total number of observations. x bar is equal to हे सिग्मा, हे जे साइन आहे याला आपण सिग्मा असं म्हणतो. सिग्मा fi xi upon capital N, where xi is the observation, fi is the frequency and capital N is the total number of observations, that is sigma fi. किंवा frequencies ची टोटल केली की आपल्याला कॅपिटल एन मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाय डायग्राम एक इथं इंट्रोड्यूस झाली. हा नवीन पार्ट आहे पाय डायग्राम. तर पाय डायग्राम म्हणजे सर्कल दिलेलं असतं आणि सर्कलमध्ये एक एक सेक्टर तयार केलेलं असतं. त्या सेक्टरमध्ये आपल्याला क्वांटिटीज दिलेल्या असतात. त्या क्वांटिटीज सेंट्रल अँगलने आपण शो करतो, डिनोट करतो. तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल त्याचा फॉर्म्युला थीटा is equal to particular observation upon total of observations into 360 degree. त्यानंतर बार डायग्राम. बार डायग्राम तुम्ही 7वीत शिकलेला असाल. इथे आपल्याला जॉइंट बार ग्राफ शिकायचा आहे आणि त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 पासून सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं पहिलं एक्झाम्पल. Number of children in 10 families is as follows. हे नंबर्स दिलेले आहेत. What will be the mean number of children in a family? आता इथे आपल्याला मीन काढायचे आणि हा न्यूमरिकल डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे इथे. ठीक आहे. आता किती नंबर्स आहेत बघा बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे 10 फॅमिलीज मधल्या मुलांची संख्या आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 10 हे झालं आपलं टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आणि आता मीन एक्स बारचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. इथे आता ही सगळ्या ऑब्झर्वेशनची सम मेन्शन केलेली आहे अपॉन 10. ती सम येते 18. 18 अपॉन 10 आपल्याला आन्सर मिळतं 1.8. म्हणजे 1.8 is the mean of the number of children in a family. Okay. Now second example. Following table gives age of 50 students of standard 7. Find its mean. 7वीतल्या विद्यार्थ्यांच्या वयाचं या ठिकाणी हा डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलाय. 50 विद्यार्थी एकूण आहेत आणि त्यांची वय दिलेली आहेत.
ही पहिली जी रो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिलीत म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज दिल्यात. सेकंड रो मध्ये फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे 11 वय असलेली एकूण 20 मुलं आहेत, 12 वय असलेली 14 मुलं आहेत, 13 वय ज्यांचं आहे अशी 12 मुलं आहेत आणि ज्यांचं वय 14 आहे अशी 4 मुलं आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे 2 कॉलम्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेत. यावरून आपण हा तिसरा कॉलम लिहिणार आहोत. तिसऱ्या कॉलम मध्ये FI आपण मांडणार आहोत. FI म्हणजे ही रो आणि ही रो यांची मल्टिप्लिकेशन करायची आणि ती इथे मांडायची. मग 11 × 20 220, 12 × 14 168, 13 × 12 156 आणि 14 × 4 56. अशा पद्धतीने हा थर्ड कॉलम आपण लिहून घेतला. काय केलं तर या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे मांडली, या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे मांडली, या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे मांडली आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे मांडली. अशा पद्धतीने आपण थर्ड रो आधी तयार करून घेतली. आता ही जी थर्ड रो आहे यामध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळाल्यात FI त्या सगळ्यांची बेरीज करायची. ती बेरीज येते 600 आणि ही बेरीज आपण सिग्मा FI. सिग्मा हे समेशन म्हणजे बेरजेचं साइन आहे. सिग्मा FI इज इक्वल टू 600. याप्रमाणे आपण ही बेरीज इथे दाखवली. नंतर आता फक्त हा सेकंड रो जो आहे त्या सेकंड रोची आपल्याला पुन्हा ॲडिशन करायची आहे. म्हणजे 20 + 14 + 12 + 4 ही ॲडिशन येते 50. ती झाली सिग्मा FI किंवा कॅपिटल M ची व्हॅल्यू. आता मीनचा फॉर्म्युला वापरा. x बार इज इक्वल टू सिग्मा FI अपॉन कॅपिटल N इज इक्वल टू 600/50. 0 0 कॅन्सल झाले. 60/5 ही व्हॅल्यू मिळते 12 and therefore the average age or mean age of the students is 12. Okay. Then third example, given below is the rainfall in centimeter recorded in first 15 days of a month in a city. Find the mean rainfall. आता इथं त्या 15 दिवसांमध्ये त्या सिटीमध्ये झालेला रेनफॉल, प्रत्येक दिवसाचा पाऊस किती पडलेला आहे ते इथं दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 4 सेंटीमीटर पडला, दुसऱ्या दिवशी 2.5 सेंटीमीटर पडला. याप्रमाणे आपल्याला ॲव्हरेज रेनफॉल काढायचा आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही FI आणि XI असं टेबल जरी तयार केलं तरी चालणार आहे किंवा डायरेक्ट हे 15 दिवसांचा डेटा दिलेला आहे तर हा 15 दिवसांचा डेटा आपण या पद्धतीने डायरेक्ट ॲड करू शकतो आणि भागिले 15 केलं की आपल्याला मीन मिळेल. तो डेटा ॲड करण्यासाठी मी या पद्धतीने मांडून घेतला. डिवायडेड बाय 15. ही वरच्या रोची ॲडिशन आली 45. 45/15 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. This is the average rainfall in a city in that month. Okay. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते पाय डायग्रामवरचं एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला पाय डायग्राम दिलेली आहे. हे एक सर्कल असतं, सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री, हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचे असे काही सेक्टर्स तयार केलेले असतात आणि त्या सेक्टरच्या आधारे आपल्याला कशाचाही ग्राफ दाखवता येतो. आता इथं काय त्यांनी दाखवलं आहे तर रन्स स्कोर्ड बाय सम बॅट्समन इन अ 1 डे क्रिकेट मॅच. ओके. काही बॅट्समननी 1 डे क्रिकेट मॅचमध्ये केलेल्या रन्स इथे त्यांनी दिल्यात. सचिन, त्याच्यानंतर युवराज, धोनी आणि विराट असे 4 बॅट्समन इथं आहेत आणि त्यांच्या रन्स दिल्यात. सचिननी केलेल्या रन्स आहेत 75. त्याच्यानंतर युवराजनी केलेल्या रन्स आहेत 90. विराटनी केलेल्या रन्स आहेत 140 आणि धोनीनी केलेल्या रन्स आहेत 55. आता पहिला प्रश्न आहे, हू हॅज स्कोअर्ड द लीस्ट नंबर ऑफ रन्स. सगळ्यात कमी रन्स कोणी केलेले आहेत तर तुम्हाला इथं दिसतंय सगळ्यात कमी रन्स धोनीनी केल्यात. त्यांनी 55 रन्स केल्यात फक्त. सो द आन्सर इज सेकंड ऑप्शन धोनी. नंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी रन्स डीड विराट स्कोअर मोर दॅन सचिन. विराटनी सचिनपेक्षा किती रन्स जास्त केल्या. आता सचिननी 75 रन्स केल्यात
आणि विराटनी 140 रन्स केल्यात, तर 140 मायनस 75 हा डिफरन्स फाइंड आउट करा. तो डिफरन्स येतो, किती येतो तुम्ही काढा एकदा. 140 मायनस 75 हा डिफरन्स किती येतो ते याचं आन्सर आहे. तुम्ही काढला असेल A1 हा डिफरन्स. तुमचं उत्तर चेक करून बघा. उत्तर आहे 65 म्हणजे थर्ड ऑप्शन. नंतर क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ रन्स स्कोअर्ड बाय देम. त्या सगळ्यांनी मिळून एकूण किती रन्स केल्या, तर त्याचा आन्सर आहे 360 डिग्री. या चौघांच्या रन्सची तुम्ही सम केली की तुम्हाला हे आन्सर मिळेल. आणि ॲक्च्युली हे सर्कलचं टोटल मेजर म्हणजेच त्यांच्या टोटल रन्स आहेत. त्यामुळे आन्सर इज ऑब्व्हियसली 360 डिग्री. आता पुढचं आणखीन एक पाय डायग्रामवरचा क्वेश्चन इथं आहे. फॉलोइंग पाय डायग्राम रिप्रेझेंट्स नंबर ऑफ प्लांट्स प्लांटेड बाय अ स्कूल ऑन बेअर लँड ॲज ॲन इको क्लब ॲक्टिव्हिटी. सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता हे सर्कल इथं तुम्हाला दिसतंय. या ठिकाणी 4 प्रकारचे प्लांट्स आहेत. गुलमोहर, लेमन, नंतर अशोक आणि बाबूल, बबूल ट्री. बबूल, गुलमोहर, लेमन, अशोक. आता विच टाईप ऑफ ट्रीज आर प्लांटेड मॅक्सिमम. सगळ्यात जास्त प्लांटिंग कोणत्या प्रकारच्या झाडांचं झालंय, तर ऑब्व्हियसली लेमनचं प्लांटिंग, कारण तिथं तुम्हाला आकडा सगळ्यात मोठा दिसतोय 120. सो आन्सर इज लेमन. नंतर व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ प्लांट्स विच आर इक्वली प्लांटेड. जी प्लांट्स इक्वली म्हणजे सारख्या संख्येमध्ये लावलेली आहेत त्यांचा टोटल नंबर सांगायचा आहे. आता गुलमोहर आणि अशोक दोघं पण 90-90 प्लांट्स त्यांचे प्लांट केलेले आहेत. मग 90 प्लस 90 टोटल आली 180. हाऊ मेनी बबूल ट्रीज आर लेस दॅन लेमन ट्रीज. तर बबूल ट्रीज आहेत 60, लेमन ट्रीज आहेत 120. म्हणजे लेमन ट्रीज पेक्षा बबूल ट्रीज कितीनी कमी आहेत, तर आन्सर इज 60. दॅट इज ऑप्शन 2. नेक्स्ट आता इथं जॉईंट बार डायग्राम तुम्हाला दिसतीये. हा जॉईंट बार ग्राफ आहे. यात काय काय दिलंय बघा. स्टुडंट्स ऑफ 4 डिव्हिजन्स ऑफ स्टँडर्ड 8 ऑफ अ स्कूल प्लांटेड some flower plants and some fruit plants. This information is represented by a joint bar diagram as given below. Study it carefully and answer. आता इथे हे शेडेड जे बार आहेत ते आहेत फ्लॉवर प्लांट्स दाखवतात. आणि जो ब्लँक तुम्हाला इथं बार दिसतोय इट शोज फ्रूट प्लांट्स. ओके. त्याच्यानंतर स्टँडर्ड्स कोणत्या कोणत्या आहेत, स्टँडर्ड 8 आहे. डिव्हिजन्स कोणत्या कोणत्या आहेत, A, B, C आणि D. म्हणजे डिव्हिजन 8A नी एवढे फ्लॉवर प्लांट्स आणि एवढे फ्रूट प्लांट्स लावलेले आहेत. 8B नी इतके फ्लॉवर प्लांट्स आणि इतके फ्रूट प्लांट्स लावलेत याप्रमाणे. आता हे तुम्हाला ॲक्च्युअली ग्राफ समोर ठेवून मेजर करावं लागणार आहे. इथं फिगरमध्ये तुम्हाला व्यवस्थित मेजरिंग करता येणार नाही आणि ते मेजर करून तुम्हाला या क्वेश्चन्सची आन्सर्स द्यायची आहेत. हाऊ मेनी फ्लॉवर प्लांट्स आर लेस ऑर मोर दॅन द फ्रूट प्लांट्स इफ ऑल 4 डिव्हिजन्स टेकन टुगेदर. जर सगळ्या डिव्हिजन्सची आपण सम केली टोटल फ्लॉवर प्लांट्सची आणि टोटल फ्रूट प्लांट्सची, तर त्यामध्ये फ्लॉवर प्लांट्स ही फ्रूट प्लांट्सपेक्षा कमी आहेत का जास्त आहेत आणि ती कितीनी कमी किंवा जास्त आहेत, तर त्याचं आन्सर येतं मोर बाय 4. हे तुम्ही ॲडिशन केल्यावरच तुमच्या लक्षात येईल. नंतर व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर्स ऑफ फ्रूट प्लांट्स प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ 8A टू द फ्रूट प्लांट्स प्लांटेड बाय 8B. तर याचा आन्सर आहे 2:3. and which division has planted equal number of flower and fruit plants, तर त्याचा आन्सर आहे 8C. ओके. these are the answers. Then next bar graph. Following graph shows month-wise rainfall of a village during previous year and current year. Observe the graph carefully and answer the questions given below. आता इथे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशा 5 महिन्यांचा लास्ट इयरचा रेनफॉल आणि दिस इयरचा रेनफॉल दिलेला आहे. हा शेडेड पार्ट म्हणजे लास्ट इयर आणि हा
पार्ट म्हणजे दिस इयर. ओके. आता बघा, व्हॉट वॉज द रेशो ऑफ द रेनफॉल इन ऑक्टोबर लास्ट इयर विथ द रेनफॉल इन ऑगस्ट धिस इयर. ऑक्टोबरचा लास्ट इयरचा म्हणजे हा काढायचा, तो आहे 30 आणि ऑगस्टचा धिस इयरचा काढायचा म्हणजे हा, तो आहे 40. म्हणजे 30 to 40 हा रेशो 0 कॅन्सल होतील, 3:4 हे त्याचं आन्सर येतं. नंतर व्हॉट वॉज द ॲव्हरेज रेनफॉल इन मिलीमीटर इन द लास्ट इयर. मागच्या वर्षीचा ॲव्हरेज रेनफॉल काढा, म्हणजे हा रेनफॉल प्लस हा प्लस हा प्लस हा प्लस हा यांची ॲडिशन भागिले 5 हे केलं की आपल्याला 55.6 हे आन्सर मिळतं. अँड व्हॉट इज द रेशो ऑफ रेनफॉल इन सप्टेंबर धिस इयर टू द रेनफॉल इन जुलै धिस इयर. तर त्याचं आन्सर येतं 5:8. कसं, तर या वर्षीचा सप्टेंबरचा आहे 50, इथं दिसतोय तुम्हाला, आणि जुलैचा या वर्षीचा आहे 80. म्हणजे 50 भागिले 80 म्हणजेच 5:8 इज द आन्सर. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आन्सर्स आहेत. स्टॅटिस्टिक्स हा भाग इंटरेस्टिंग आणि सोपा आहे. परीक्षेत तुम्हाला यावरचे क्वेश्चन जर विचारले तर तुम्हाला ते नक्की सोडवता येतील. छान अभ्यास करा. आणि आता होमवर्क बघा काय आहे ते. हा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.1 तो सगळ्यांनी सोडवायचा आहे. त्यामधली सगळी एक्झाम्पल सोडवायची आहेत आणि त्याशिवाय त्याच्या आधी जी सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहेत तर ती सुद्धा सगळ्यांनी सोडवायची आहेत. सगळ्यांकडे स्कॉलरशिपची पुस्तकं असतील. पुस्तकातूनच अभ्यास करा व्यवस्थित. थँक्यू.